तर अर्धवट माहिती घेऊन लाडकी बहीण योजनेबाबत अपप्रचार सुरू असल्याचं अदिती तटकरे यांचं म्हणणं आहे। आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या मूळ निधीचा धक्का नाही असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं। दोनही विभागाला दिलेला अधिकचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असंही तटकरे म्हणतात। आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाला जो अर्थसंकल्पात निधी दिला जातो त्यात अधिकचा निधी दिला गेला आहे आणि त्यातून लाडकी बहीण योजनेला निधी वळला केला आणि त्यामुळे या दोन्ही विभागाच्या मूळ निधीला कुठेही धक्का न लावता लाडकी बहीण योजनेचा निधी उपलब्ध करून दिला जातोय असंही अदिती तटकरे यांचं म्हणणं आहे। बऱ्याचशा वेळेला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये अर्धवट माहिती घेऊन त्या संदर्भातला प्रचार अपप्रचार हा केला जात असतो। खरं तर वस्तुस्थिती ही आहे की आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांना गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षामध्ये जितका निधी दिला जात होता त्याच्या तुलनेमध्ये त्यांना अधिकचा निधी दिलेला आहे। जो राखीव निधी असतो किंवा जो त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये नियमितपणाने दिला जातो त्याच्यामध्ये या ठिकाणी अधिकची वाढ ही साधारणपणे केलेली आहे। 3000 कोटीपेक्षा अधिकची वाढ ही केलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेला सुद्धा त्या दोन खात्यातून मिळत आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मूळ निधीला कुठेही याच्यातून धक्का लागत नाही। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण बघू शकतो आधी आपल्याला माहिती होतं आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा जो मूळ निधी आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला असं म्हणण्यात आलं होतं। मात्र सध्या अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की दोन्ही विभागाचा जो अधिकचा निधी आहे तो या योजनेसाठी वळवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर लाडकी बहीण योजनेवरून विविध आरोप होत आहेत। काल देखील आदिवासी विभागाचा निधी जो आहे तो दुसऱ्यांदा या लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी वळवण्यात आल्याचा निर्णय झाला होता आणि त्यानंतर विरोधक आक्रमक होते। मात्र त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं होतं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की कोणताही निधी जो आहे तो वळवण्यात आलेला नाही। जो अतिरिक्त निधी असतो त्या विभागाला जो अतिरिक्त निधी असतो तोच निधी जो आहे तो घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आणि कोणावरही अन्याय होणार नाही। लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे। मात्र ही सुरू ठेवत असताना दुसऱ्या कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची खबरदारी जी आहे ती सरकारकडून घेण्यात येते असं देखील काल सांगण्यात आलं। त्यानंतर आज अदिती तटकरे यांनी देखील ते स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपण बघितलं असेल तर लाडकी बहीण योजनेवरून सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत। लाडक्या बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारला खरं तर कसरत करावी लागते, कारण ही योजना अशी योजना आहे की ज्या योजनेमुळे राज्यात महायुतीचं भक्कम सरकार जे आहे ते आलेलं आहे आणि हे सरकार लाडक्या बहिणींमुळे आलं असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असतील इतर मंत्री असतील ते वारंवार सांगताना पाहायला मिळतात आणि याचमुळे ही योजना सुरू राहण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि यावरून राजकारण देखील आपण बघितलं असेल तर रंगतंय। मात्र आता स्पष्टीकरण स्वतः महिला बाल विकास मंत्री असतील अदिती तटकरे, आदिवासी विकास मंत्री असतील अशोक उईके आणि स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे की कुठल्याही दुसऱ्या घटकाला त्यावर अन्याय होणार नाही। मात्र ही योजना जी आहे ती सुरू राहणार, त्यासाठी सरकार जे आहे ते प्रयत्न करत आहे। सरकारकडून महिलांच्या खात्यात दरमहा पैसे जाण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात आणि तोच एक भाग असल्याचं काल सांगितलं होतं आणि आज अदिती तटकरे देखील तेच म्हटलेलं आहे। नक्की सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।